नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विषयामधील 11वीचा पहिला चॅप्टर म्हणजेच लिव्हिंग वर्ल्ड हा पाहतोय. आता तुम्ही नवीन 11वीच्या सिलेबसमध्ये जर पाहिलं असेल तर आपल्याला जवळजवळ 16 चॅप्टर आहेत आणि या कोरोनामुळं या 16 चॅप्टरमधील काहीसा भाग म्हणजेच 25% सिलेबस आपला रिड्यूस केलेला आहे. हा आपण जो पहिला चॅप्टर पाहतोय लिव्हिंग वर्ल्ड त्याच्यामध्ये 1.1 to 1.7 असे पॉईंट्स आहेत. तर त्याच्यामधील फक्त 1.1 हा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पॉईंट पाहण्याच्या अगोदर काही क्वेश्चन्स पाहिजे आहेत. कॅन यू रिकॉलमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. आता लिव्हिंग वर्ल्ड 9वी किंवा 10वीला तुम्ही हा शब्द ऐकला असेल. लिव्हिंग म्हणजे आपण त्याला आपल्या भाषेमध्ये जिवंत असं म्हणूया. म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय असतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर कॅन यू रिकॉलमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत पहा. ते कुठले आहेत पहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता हा प्रश्न तुम्हाला 9वी 10वीला कुठेतरी झाला असेल. तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये फरक काय असतो किंवा आपण कशाला लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग कोणाला म्हणू शकतो किंवा कशावरून आपण त्यांना लिव्हिंग नॉन लिव्हिंग म्हणू शकतो, काही डिफरन्सचे पॉईंट आपल्याला पाहिजे आहेत. तर लिव्हिंग म्हटलं की त्याला आपण बायोटिक हा शब्द दुसरा म्हणू शकतो. बायोटिक म्हणजे जैविक. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, अबायोटिक म्हणजेच अजैविक असं आपण म्हणतो. आता लिव्हिंग थिंग्स ज्याला आपण लिव्हिंग म्हणू शकतो त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टर असतात तर काय पहा. तर लिव्हिंग ऑब्जेक्ट ऑर थिंग्स कॅन मूव्ह. म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मूवमेंट पाहायला मिळते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पहा कॅनॉट मूव्ह. कॅनॉट मूव्ह म्हणजे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स आपण काय सांगू शकतो. दे कॅन ग्रो ऑर दे कॅन शो द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला माहिती आहे काय होते, वाढ आणि विकास झालेला पाहायला मिळतो. आता फॉर एक्झाम्पल जर घेतला आपण प्लांट्स अँड ॲनिमल्स या लिव्हिंग थिंग्स आहेत, माहिती आहेत आपल्याला, त्यांच्यामध्ये आपल्याला वाढ आणि विकास झालेलं पाहायला मिळतं. परंतु नॉन लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट पाहायला मिळत नाही. तर नॉन लिव्हिंग थिंग्स आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर टेबल आहे, बुक्स आहेत, पेन्स आहेत. म्हणजे देर आर सो मेनी नॉन लिव्हिंग थिंग्स विच आर प्रेझेंट अराउंड अस की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ डेव्हलपमेंट पाहायला मिळत नाही. तर लिव्हिंग थिंग्समध्ये पहा पुढचा डिफरन्स. दे नीड्स एअर टू ब्रीथ. म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्लांट्स असू दे किंवा ॲनिमल्स असू द्या, श्वसनासाठी त्यांना काय असते, एअरची आवश्यकता असते. आणि जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांच्यामध्ये दे डू नॉट नीड एअर टू ब्रीथ किंवा ते श्वसन करू शकतच नाहीत. टेबल बुक्स हे श्वसन करू शकतात का, नाहीत. म्हणजे दे डू नॉट नीड एअर टू ब्रीथ. त्याच्यानंतर पुढचं काय पहा. लिव्हिंग थिंग्स नीड फूड टू ग्रो. म्हणजेच ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना वाढीसाठी अन्नाची गरज असते. नॉन लिव्हिंग थिंग्सला अन्नाची गरज नसते. त्याचबरोबर पुढचा डिफरन्स आपण काय सांगू शकतो पहा. दे कॅन रिप्रोड्यूस. म्हणजेच लिव्हिंग थिंग्समध्ये रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय, दे कॅनॉट रिप्रोड्यूस. आता टेबल बुक पेन हे काय रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये होणार आहे का, तर नाही. लिव्हिंग थिंग्समध्ये सांगितलं तुम्हाला बायोटिक फॅक्टर्स येतात, जैविक घटक. म्हणजे आता उदाहरण सांगितलं तुम्हाला, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे असतील, बॅक्टेरिया असतील, दीज आर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि अबायोटिक फॅक्टर म्हणजे अजैविक घटक की ज्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहिले, टेबल बुक पेन एक्सेट्रा. तर दीज आर द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आणखीन खूप डिफरन्स आहेत याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो या लिव्हिंग थिंग्स आहेत, या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. तर सगळं काही पाहणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपण मेन याच्यामध्ये डिफरन्स थोडासा पाहिलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय पहा तुमच्या पुस्तकामध्ये. इन लिस्ट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हेच आपण सांगू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्ये पाहायला मिळतात
तर सांगितलं वरती आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला ग्रोथ पाहायला मिळते, रिप्रोडक्शन पाहायला मिळतं, मेटाबॉलिझम पाहायला मिळतं. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय? चयापचय क्रिया. त्याच्याच बरोबर मुवमेंट पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल प्लांट कुठे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तर प्लांट सिडेंटरी मुवमेंट असते, त्याच्यामध्ये एका जागी ते स्थिर असतात प्लांट्स. परंतु ॲनिमलमध्ये काय होऊ शकतं? मुवमेंट होऊ शकते. म्हणजे दीज आर द सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय पहा तुमच्या पुस्तकामध्ये, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर, जस्टिफाय युअर आन्सर. सगळेच ऑर्गॅनिझम हे सारखे असतात का? आणि असतील किंवा नसतील तर त्या तुमच्या आन्सर जे आहे किंवा तुमचा आन्सर जे आहे ते जस्टिफाय करा. तर असतात का सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सारखे? तर नसतात. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काही सारखे नसतात. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण काही ग्रुप्स पाहिले असतील पहा, 9वीला किंवा 10वीला तुम्हाला चॅप्टर झाला असेल. तर काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण पाहिलं असेल काही मायक्रोब्स असतात, म्हणजे सूक्ष्मजीव असतात, प्लांट्स, ॲनिमल्स, फंगस, व्हायरसेस. मग हे सगळे ऑर्गॅनिझम काही सारखे आहेत का? नाहीत. तर हे सगळे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नॉट सिमिलर. ठीक आहे. हे प्रश्न तुमच्या कॅन यू रिकॉलमध्ये आहेत. म्हणजे हे मागच्या इयत्तेवरती थोडेसे अवलंबून असतात. आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. मग ते पॉईंट पाहण्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं काही आठवतंय का नाही हे पाहण्यासाठी हे कॅन यू रिकॉलमध्ये प्रश्न पाहिले आपण. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट तुमच्या पुस्तकात एक दिलेला आहे पहा, 1.1. हा एकच पॉईंट तुम्हाला आता सध्या सिलेबसमध्ये ठेवलेला आहे, बाकीचे सगळे वगळलेले आहेत. ठीक आहे. पहिला पॉईंट काय दिलाय पहा, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. लाईफ म्हणजे काय? तर जीवन म्हणूया आपण. आता बायोलॉजी वगैरे तुम्ही माहिती आहेत, आपण बायोलॉजीमध्ये पाहतोय, हे बायोलॉजीचे डेफिनेशन वगैरे तुम्ही पाहिली असेल. ठीक आहे. तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, प्रिन्सिपल म्हणजे काय आपण म्हणूया तत्वे. बेसिक म्हणजे मूळ तत्वे कुठली आहेत जीवनाची? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. तर यू नो दॅट ऑन द अर्थ सरफेस देर आर व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स आर प्रेझेंट अराउंड अस. आपल्या भोवताली काही लिव्हिंग, काही नॉन लिव्हिंग म्हणजेच बायोटिक, अबायोटिक फॅक्टर्स खूप असतात. मग आपल्या मनामध्ये एक क्वेश्चन येतो पहा, कुठला येतो? तर लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते एकमेकापासून कशा वेगळ्या आहेत? किंवा तुमच्या पुस्तकात एक प्रश्न दिलाय पहा, द क्वेश्चन्स इज व्हाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग. म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आपण एकमेकापासून कशा वेगळ्या करू शकतो? तर हे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत किंवा तत्वे आहेत, त्याच्यावरून आपल्याला या दोन गोष्टी वेगळ्या करता येतात. त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टर कुठलं दिले आहे पहा, मेटाबॉलिझम. किंवा आपल्याला इथे एक आपल्याला क्वेश्चन पाहता येईल, इन लिस्ट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. म्हणजे फक्त इन लिस्ट म्हणजे इन लिस्टचा अर्थ तुम्हाला सांगते, तर यादी करायची असते, फक्त डिस्क्रिप्शन वगैरे काही द्यायचं नसतं. तर बेसिक प्रिन्सिपलमध्ये पहिलं काय दिलंय पहा, मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर चयापचय क्रिया. म्हणजेच काय पहा, ऑल लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस्ड or born has to survive. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्मल्यानंतर जगण्यासाठी त्याला काय आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. म्हणजेच फॉर सर्वाईव्ह म्हणजे काय? जगण्यासाठी. जन्मल्यानंतर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय असते? एनर्जीची आवश्यकता असते. अँड दिस एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम मेटाबॉलिझम. म्हणजे काय? आपण जे अन्न घेतो ते अन्न घेतल्यानंतर त्याचं डायजेशन वगैरे होतं, चय आणि अपचय क्रिया होते. म्हणजेच काय होतं? मेटाबॉलिझम ही प्रक्रिया घडवून आणली जाते. म्हणजेच काय? आफ्टर द और लिव्हिंग ऑर्गॅनिझम वन्स प्रोड्यूस्ड और बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. फॉर सर्वायवल इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स. आपल्याला जगण्यासाठी एनर्जीची म्हणजेच ऊर्जेची आवश्यकता असते, त्याचबरोबर काही केमिकल कंपाऊंडची पण आवश्यकता असते. आणि हे दोन्ही आपल्याला कुठून मिळतं? तर मेटाबॉलिझम म्हणजे चय आणि अपचय क्रिया झाल्यानंतर. दिस मेटाबॉलिझम हॅव्हिंग टू प्रोसेसेस, दॅट इज ॲनाबॉलिक प्रोसेस
अँड कॅटॅबॉलिक प्रोसेस. म्हणजेच मेटाबॉलिझममध्ये 2 प्रक्रिया होतात. एक आहे ॲनाबॉलिझम आणि दुसरा आहे कॅटॅबॉलिझम किंवा कॅटॅबॉलिक प्रोसेस. आता ॲनाबॉलिझम म्हणजे काय, तर इट इज द मेकिंग न्यू मॉलिक्यूल प्रोसेस. म्हणजे थोडक्यात काय, ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय, याच्यामध्ये नवीन मॉलिक्युल्स तयार केले जातात. आणि कॅटॅबॉलिक प्रोसेस म्हणजे काय पहा, इट इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे काय, जे ॲनाबॉलिक प्रोसेसमध्ये मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत त्यांचं ब्रेकिंग करण्याची प्रोसेस म्हणजे काय, कॅटॅबॉलिझम. साधं आणि सोपं उदाहरण जर आपल्याला सांगायचं म्हटलं ॲनाबॉलिक प्रोसेस आणि कॅटॅबॉलिक प्रोसेसचं, तर ॲनाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय सांगू शकतो आपण पहा, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजेच काय, प्लांट सिंथसाइज देअर ओन फूड मटेरियल. म्हणजेच इथं काय होतं, नवीन फूड मटेरियल तयार केलं जातं किंवा नवीन मॉलिक्युल्स इथे तयार केले जाणार आहेत. फोटो एक्झाम्पल पाहतोय आपण, फोटोसिंथेसिस. आणि कॅटॅबॉलिक प्रोसेस म्हणजे काय, तर ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स किंवा आपण त्याला काय, याचं एक्झाम्पल काय पाहू शकतो, रेस्पिरेशन. म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं, जे अन्न तयार केलेलं आहे त्याचं विघटन घडवून आणलं जातं. म्हणजेच ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. याला म्हणायचं चय आणि याला म्हणायचं अपचय, म्हणजेच मेटाबॉलिझम. ठीक आहे, हा पहिला पॉईंट झाला मेटाबॉलिझम. पुढं काय पहा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. पुढचा पॉईंट कुठला आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता वाढ आणि विकास. आफ्टर बर्थ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑकर्स. हे तर तुम्हाला माहितीच, आपण जन्मल्यानंतर आपल्यामध्ये काय होते, वाढ आणि विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. मग प्रॉपर डेफिनेशन आपल्याला ग्रोथची काय करता येईल, तर ग्रोथ म्हणजे काय पहा, इरिव्हर्सिबल चेंज. इरिव्हर्सिबल चेंज म्हणजे काय, परत माघारी न येणारी प्रोसेस. आपली एकदा वाढ झाली की परत आपण छोटं होऊ शकतो का, तर नाही. म्हणजेच इट इज इरिव्हर्सिबल चेंज. मग त्याच्यामध्ये काय होतं नेमकं ग्रोथमध्ये, तर इन्क्रीज इन बायोमास ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता आपण लहानपणी कसं छोटं होतो, आपलं वजन किंवा आपला डायमेन्शन्स वगैरे कसे होते, लहान होते. तसंच जसजशी आपली वाढ होत जाते तसं काय होणार आहे, आपलं बायोमास, वजन वगैरे सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. म्हणजेच काय, ग्रोथ म्हणजे काय, इट इज इरिव्हर्सिबल चेंज, इन्क्रीज इन बायोमास ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्समध्ये जी ग्रोथ होते तिला काय म्हणतात, आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण ग्रोथ होते, तिला एक वेगळं नाव आहे किंवा तिला काय म्हणायचं, तर इथं पहा, ग्रोथ इज इंट्रिन्सिक इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इन लिव्हिंग थिंग्स. इंट्रिन्सिक, इन म्हणजे काय, इनसाइड. म्हणजे काय, तर लिव्हिंग थिंग्समध्ये जी ग्रोथ होते ती कशी असते, इंट्रिन्सिक असते. म्हणजेच काय, ऑकर्स ड्यू टू इन्क्रीज इन प्रोटोप्लाझमिक मास. म्हणजे काय, आपल्या किंवा आपण कशाचं बनलेलो आहोत, आपलं बेसिक युनिट ऑफ द लाईफ काय आहे, तर सेल आहे पा. म्हणजेच काय, आपण सेलपासून बनलेले ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, मग सेलमध्ये आपल्या काय असतं, ही सेल आहे समजा, तर आपल्या सेलमध्ये काय असतं, प्रोटोप्लाझम. म्हणजेच काय असतं, तर सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस. सायटोप्लाझम प्लस न्यूक्लियस, त्याला काय म्हणायचं, प्रोटोप्लाझम. मग काय होतं ग्रोथच्या वेळेस, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, या सेलमध्ये जे इनर मटेरियल आहे ते काय होतं, वाढायला लागतं. म्हणजेच प्रोटोप्लाझम वाढायला लागतो, आत होते, सेलच्या आतमध्ये ही ग्रोथ होते, म्हणून त्याला काय म्हणायचं, इंट्रिन्सिक ग्रोथ. मग हे कशामध्ये होतं, तर प्लांट्स, ॲनिमल्स याच्यामध्ये आपल्याला इंट्रिन्सिक टाईपची ग्रोथ पाहायला मिळते. त्याच्यानंतर एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ. आता एक्स्ट्रिन्सिक ग्रोथ हे कशामध्ये पाहायला मिळते आपल्याला, तर नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये. नॉन लिव्हिंग थिंग्स. आता नॉन लिव्हिंग थिंग्स मी तुम्हाला सांगितल्या मागाशी, नॉन लिव्हिंग ही ग्रोथ जी आहे ती आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते, नॉन लिव्हिंग थिंग्स. आता म्हणजे काय होतं पहा, एक्स्ट्रिन्सिक ग्रोथमध्ये काय होतं, इट ऑकर्स फ्रॉम आउटसाइड. इट ऑकर्स फ्रॉम आउटसाइड, दॅट इज ॲडिशन ऑफ सेम मटेरियल. ही जी ग्रोथ होते, आता आपण पाहिलं इंट्रिन्सिक. इंट्रिन्सिक म्हणजे काय, आत होते, सेलच्या आत आपल्याला
ही वाढ पाहायला मिळते. एक्स्ट्रिन्सिक म्हणजे काय, फ्रॉम आउटसाइड, बाहेरून एखाद्या नॉन थिंगची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ सेम मटेरियल, म्हणजे त्याच प्रकारचं मटेरियल जर सतत वाढ होत गेली त्याच्यामध्ये, तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या नॉन लिव्हिंग थिंगमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. साधं आणि सोपं एक्झाम्पल पहा, सँड माउंट्स असतील किंवा माउंटन्स असतील. म्हणजे काय, आपण एक मातीचा ढिगारा ठेवला इथं, काही दिवसांनी त्याच्यामध्ये परत काय झालं, माती वाळू वगैरे त्याच्यामध्ये ॲड होत गेलं सतत, तर काय होतं, तो मातीचा ढिगारा तेवढाच राहतो का, तर नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं दिसते, वाढ झालेली दिसते. म्हणजेच काय होतं, ही जी वाढ आहे ती काय कशामुळे झालेली आहे, तर सारख्याच प्रकारचं मटेरियल त्याच्यामध्ये वाढ किंवा सारख्याच प्रकारचं मटेरियल त्याच्यामध्ये ॲड होत गेले, त्याच्यामुळे ती वाढ आपल्याला झालेली दिसते. म्हणजे सँड माउंट्स, मातीचा ढिगारा आपल्याला वाढलेला दिसतो. किंवा माउंटन्स म्हणजे जे पर्वत वगैरे आहे, ते एका दिवसात तयार होतात का पर्वत वगैरे, तर नाही, तर ते वर्षानुवर्ष सेम मटेरियल म्हणजे वाळू असेल, माती असेल, दगड असेल, असं सेम मटेरियल सारखं ॲड होत राहतं, म्हणून ते मोठमोठे पर्वत आपल्याला पाहायला मिळतात. तर हे दुसरा झाला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं बेसिक प्रिन्सिपल, एजिंग. एजिंग म्हणजे वय होणे, आपण असं म्हणूया पहा. तर एजिंग मध्ये काय पहा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑकर्स सर्टन टाइम स्पॅन. म्हणजे काय, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणजे आपली वाढ जी आहे ती काय होते, ठराविक काळापर्यंतच होते. आता आपण ठराविक काळापर्यंत म्हणजे लक्षात येते तुमच्या, आपली काय वाढ किंवा डेव्हलपमेंट हे काय लाईफ टाईम चालू असते का, नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, आफ्टर सर्टन टाइम द मॉलिक्युल्स ऑर्गन सिस्टीम लॉस देअर वर्किंग इफिशियन्सी अँड दे बिकम ओल्ड. काही कालानंतर, आता आपण लहानपणी, त्याच्यानंतर आपलं किशोरावस्थामध्ये आणि त्याच्यानंतर प्रौढावस्थामध्ये आपली इफिशियन्सी काम करण्याची तेवढीच असते का, तर नाही. जसजसं टाइम पास होत जाईल तसे ते मॉलिक्युल्स किंवा आपले ऑर्गन सिस्टीम, जे अवयव संस्था आहे, त्यांची काम करण्याची क्षमता काय होते, इफिशियन्सी म्हणजे काय, क्षमता हळूहळू काय होत राहते, कमी होत राहते. म्हणजे जे आपले ऑर्गन्स वगैरे जे आहेत किंवा आपले मॉलिक्यूल जे आहेत ते काय होतात, ओल्ड होत राहतात. म्हणजेच वय होणे म्हणतो आपण त्याला, एखाद्या गोष्टीचं वय होणे त्याला म्हणायचं एजिंग. त्याच्यानंतर पुढचं आहे रिप्रोडक्शन. पुढचं बेसिक प्रिन्सिपल कुठला आहे पा, रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय पा, इट मेंटेन्स द कंटिन्युटी ऑफ लाईफ. रिप्रोडक्शनमुळे काय होतं, आपल्या जीवनाची सातत्यता कायम टिकवून ठेवली जाते. जर रिप्रोडक्शन जर झालं नाही तर आपली स्पेसीसची वाढ वगैरे होईल का, तर नाही होणार. म्हणजेच इट मेंटेन्स द कंटिन्युटी ऑफ लाईफ. आता रिप्रोडक्शनची जर आपल्याला डेफिनेशन पाहायची म्हटली तर काय म्हणता येईल, इच ऑर्गॅनिझम ऑर एव्हरी लिव्हिंग थिंग्स or organism can produces young ones similar to itself. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारखेच नवीन ऑर्गॅनिझम तयार करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन, प्रजनन असं म्हणतो. मग तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये पाहिलं असेल, रिप्रोडक्शनचे दोन प्रकार असतात, एक आहे असेक्शुअल आणि दुसरा आहे सेक्शुअल. असेक्शुअल म्हणजे काय, अलैंगिक प्रजनन, आणि सेक्शुअल म्हणजे लैंगिक प्रजनन. हे तुम्ही पाहिलं असेल कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल, कुठल्यामध्ये सेक्शुअल होते. याच्यामध्ये आपल्याला काही डिटेल पाहिजे नाही आहेत आता, फक्त रिप्रोडक्शनचे दोन प्रकार असतात, असेक्शुअल आणि सेक्शुअल, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझमची इथं नावं दिलेली आहेत पहा, म्यूल्स, वर्कर बीज, दे आर स्टराईल अँड नॉट रिप्रोड्यूस. आता तुम्हीच म्हटला, आता इथं पाहिलं आपण रिप्रोडक्शन प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारी प्रोसेस आहे. ठीक आहे. परंतु काही ऑर्गॅनिझम असे असतात की त्याच्यामध्ये काय होत नाही, रिप्रोडक्शन होत नाही. दे आर स्टराईल. ते कसे असतात, स्टराईल असतात. दे डू नॉट रिप्रोड्यूस. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. आता म्यूल्स म्हणजे काय, खेचर तुम्ही ऐकलं असेल पहा, म्हणजे हॉर्स आणि डॉंकी यांचं क्रॉसिंग करून हा ऑर्गॅनिझम तयार केला जातो. हॉर्स आणि डॉंकी यांचं क्रॉसिंग करून
हा ऑर्गॅनिझम तयार केला जातो म्युल्स, खेचर आहे आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही, रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर वर्कर बीज. तर वर्कर बीज म्हणजे काय, हनीबी माहिती आहे तुम्हाला, मधमाशा म्हणतो आपण. आणि मधमाशामध्ये 3 प्रकारच्या माश्या असतात. ठीक आहे, कुठल्या कुठल्या असतात तर क्वीन माशी असते, म्हणजे क्वीन, ड्रोन्स आणि वर्कर बीज. क्वीन्स, ड्रोन्स आणि वर्कर बीज अशा 3 प्रकारच्या माश्या असतात. तर त्याच्यामधल्या ज्या वर्कर बीज आहेत त्या पण कशा असतात, स्टराईल असतात. ठीक आहे, हे झालं रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर डेथ. पुढचा बेसिक प्रिन्सिपल कुठला आहे पहा, डेथ. आता डेथ, एव्हरी लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग डेथ. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय आहे, डेथ ही आहेच. ठीक आहे, म्हणजेच काय, बॉडी लॉसेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम अँड देन ऑर्गॅनिझम डाईज. एखादा व्यक्ती मृत झालेला आहे, आपण कधी घोषित करू शकतो तर त्याची कॅपॅसिटी, क्षमता, मेटाबॉलिझम किंवा जे आपण वेगवेगळ्या बेसिक प्रिन्सिपल्स पाहिले ते करण्याची क्षमता एकदा लॉस झाली की त्या व्यक्तीला आपण मृत झालं असं घोषित करतो. म्हणजेच काय, एव्हरी लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग डेथ. आणि शेवटचं आहे पहा, रिस्पॉन्ड टू चेंजेस इन द सराउंडिंग. म्हणजे काय, रिस्पॉन्ड म्हणजे काय, प्रतिसाद देणे. टू चेंजेस इन द सराउंडिंग, आपल्या अवतीभोवती जे चेंजेस होतात, बदल होतात, त्याला रिस्पॉन्स देणे, प्रतिसाद देणे ही एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे काय, आपल्या अवतीभोवती कुठले कुठले चेंजेस होतात तर बायोलॉजिकल चेंजेस होतात, त्याच्यानंतर थर्मल चेंजेस होतात. थर्मल मीन्स इट इज रिलेटेड टू टेम्परेचर, इट इज रिलेटेड टू टेम्परेचर. त्याचबरोबर केमिकल चेंजेस होत असतात. या थर्मल म्हणजे बायोलॉजिकल, थर्मल किंवा केमिकल चेंजेस जे होतात आपल्या अवतीभोवती, या सगळ्यांना रिस्पॉन्स देणे ही काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक बेसिक प्रिन्सिपल आहे असं आपण म्हणूया. दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर हा पहिल्या चॅप्टरमधला एकच पॉईंट तुमच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायचा आहे. 1.1 पहिला चॅप्टर आपण लिव्हिंग वर्ल्ड पाहिलेला आहे, त्याच्यातला एकच पॉईंट तुमच्या आता सध्या सिलेबसमध्ये ठेवलेला आहे 1.1. बाकीचे सगळे पॉईंट्स रिड्यूस म्हणजे बाकीचे सगळे पॉईंट काय केले, डिलीट केलेले आहेत. तर हा खूप साधा आणि इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपण बायोलॉजीचा असं म्हणूया आणि इथंच थांबूया. दुसऱ्या चॅप्टरमध्ये म्हणजे सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग थिंग्स याच्यातला कुठला पार्ट गाळलेला वगैरे आहे ती त्यावेळेस मी तुम्हाला सगळं सांगेन. तर हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे आणि याच्यामध्ये काही क्वेश्चन्स वगैरे आहेत त्या आपण व्यवस्थित नंतर पाहूया. सध्या इथं आपण थांबूया. थँक्यू.